मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात 29 जुलैपर्यंत तुम्हाला हे एसआरचे फॉर्म भरून द्यायचे आहे आणि हे एसआरचे फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे किंवा तुमच्या नातेवाईकाचे म्हणजे तुमच्या आईवडिलांची 2002 च्या मतदार यादीतील माहिती तुम्हाला भरायची आहे आणि 2002 च्या मतदार यादीमध्ये तुमच्या आईवडिलांचे किंवा तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने स्वतः चेक करू शकता किंवा संपूर्ण गावातील यादी तुम्ही डाउनलोड करू शकता। तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअर वर यायचे आहे। प्ले स्टोअर वर आल्यानंतर इथे ECI असं सर्च करायचं आहे आणि इथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे अधिकृत ऍप्स आहे, हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर हे ऍप्स डाउनलोड केल्यानंतर ऍप्स ओपन करायचं आहे। तर ऍप्स ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च युअर नेम इन लास्ट SIR या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे दोन प्रकारचे ऑप्शन आहे। तर पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती टाकून तुम्हाला चेक करता येते। तर आपण या दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून आपण इथे चेक करणार आहोत। तर इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता तुमचं स्टेट निवडायचं आहे। तर स्टेट निवडल्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे। तर जिल्हा निवडल्यानंतर असेंब्ली म्हणजे तुमचा मतदारसंघ मतदार विधानसभा क्षेत्र आहे ते क्षेत्र आपल्याला निवडायचं आहे। तर विधानसभा क्षेत्र निवडल्यानंतर इथे पोलिंग स्टेशन म्हणजे आपल्या वार्डाचं किंवा आपल्या गावाचं नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, निवडून घ्यायचं आहे। तर आपल्या वार्डाचं किंवा आपल्या गावाचं नाव आपण निवडल्यानंतर इथे व्ह्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर व्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावाची संपूर्ण यादी ओपन होईल किंवा व्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला तुमच्या संपूर्ण गावाची यादी तुम्हाला डाउनलोड होईल। तर आता व्ह्यू या बटनवर आपण क्लिक करणार आहोत। तर मी या अगोदर ही फाईल डाउनलोड केलेली होती त्यामुळे मला असं ऑप्शन आलेलं आहे। तर डाउनलोड अगेन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर डाउनलोड अगेन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या फाईल मध्ये डाउनलोड झालेली आहे। तर ही डाउनलोड झालेली यादी आपल्याला चेक करायची। तर बघा इथे संपूर्ण गावाची 2002 ची मतदार यादी इथे ओपन झालेली आहे आणि इथे आपण आपले नाव किंवा आपल्या गावातील नातेवाईकाचे सर्वांचे नाव आपण इथे चेक करू शकतो। तर इथून आपले नाव आणि आपल्या आईवडिलांचे नाव किंवा आपल्या नातेवाईकांचे नाव आपल्याला चेक करता येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे किंवा तुमच्या आईवडिलांचे म्हणजे तुमच्या नातेवाईकाचे संपूर्ण नाव इथे चेक करू शकता आणि संपूर्ण गावाची मतदार यादी तुम्ही डाउनलोड स्वतःच्या मोबाईलने करू शकता।